विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या उत्पादनाच्या घटकामधील भूमी या घटकाला जो काही मोबदला प्राप्त होत असतो तो म्हणजे खंड. हा भूमीला प्राप्त होणारा मोबदला, या मोबदल्याविषयी किंवा भूमीला कशा पद्धतीने खंड प्राप्त होत असतो याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, खंड म्हणजे काय किंवा खंडाची संकल्पना आपण सुरुवातीला अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारामध्ये खंड हा शब्द आपण भाडे या अर्थाने वापरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, खंड म्हणजे कुळाने जमिनीच्या मालकास जमिनीचा वापर करू दिल्याबद्दल दिला जाणारा मोबदला असतो. भाडेकरूने घरमालकास दिलेले घर भाडे म्हणजे घराचे भाडे असेल किंवा खाणीचे भाडे असेल किंवा जागेचे भाडे असेल, म्हणजे आपण सर्वसाधारणपणे याला खंड म्हणत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये खंड ही संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरली जाते किंवा खंड या संकल्पनेचा अर्थ वेगळा घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन कार्यामध्ये भाग घेतल्याबद्दल किंवा मदत केल्याबद्दल फक्त भूमी या उत्पादनाच्या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजे काय? खंड होय. विद्यार्थी मित्रांनो, भूमी ही निसर्गदत्त संपत्ती आहे. निसर्गाने मोफत दिलेल्या देणगीची मालकी ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तींना किंवा भूमीची मालकी ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तींना खंड हा मोबदला प्राप्त होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, कारण देणग्या उत्पादन कार्यामध्ये किंवा ही देणगी उत्पादन कार्यामध्ये सहभागी होऊन उत्पादन घटक म्हणून काय करत असते? कार्य करत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा या खंडाच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण प्रमुख 2 व्याख्या अभ्यासणार आहोत. डेव्हिड रिकार्डो आणि डॉक्टर मार्शल यांची व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, डेव्हिड रिकार्डो यांच्या मते जमिनीच्या अंगी असलेल्या मूलभूत आणि अविनाशी गुणधर्माचा वापर करू दिल्याबद्दल जमिनीच्या मालकाला दिला जाणारा कृषी उत्पादनातील वाटा म्हणजे खंड होय. विद्यार्थी मित्रांनो, डेव्हिड रिकार्डो असा म्हणतो किंवा डेव्हिड रिकार्डोने खंडाची अशी व्याख्या केली आहे की जमिनीच्या अंगी जी काही मूलभूत आणि अविनाशी स्वरूपाचा गुणधर्म असतो किंवा जी काही शक्ती असते आणि तिचा वापर करून दिल्याबद्दल जमिनीच्या मालकाला जे काही कृषी उत्पन्नातील वाटा दिला जातो त्याला काय म्हटलं जातं? खंड म्हटले जाते. त्याचबरोबर डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या केली आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते भूमी किंवा निसर्गाकडून विनामूल्य मिळालेल्या देणगीबद्दल भूमीच्या मालकाला मिळणारे उत्पन्न म्हणजे खंड होय. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर मार्शल नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की जी काही निसर्गाकडून विनामूल्य मिळालेली देणगी आहे किंवा भूमी आहे, या भूमीचा वापर केल्याबद्दल किंवा भूमीच्या मालकाला जे काही वापर केल्याबद्दल मिळणारे उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे खंड होय. मग विद्यार्थी मित्रांनो, या खंडाविषयीची किंवा खंडाच्या संकल्पनेविषयी वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ही काय केले की वेगवेगळी व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या जशा वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी खंडाची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे, तसेच वेगवेगळ्या अर्थशास्त्रांनी खंडाचे काय केले आहेत? वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला रिकार्डोचा खंड सिद्धांत अभ्यासू किंवा खंडाचा रिकार्डो यांनी मांडलेला सिद्धांत आपण सुरुवातीला काय करू? अभ्यासू किंवा त्याचा अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये 19व्या शतकामध्ये सर्वप्रथम एक विस्तृत स्वरूपामध्ये खंडविषयक सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. रिकार्डोच्या खंडविषयक सिद्धांताला
परंपरागत सनातनवादी सिद्धांत असेही म्हटले जाते. 18व्या शतकामध्ये जे काही इंग्लंडमध्ये अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या आणि खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढत आहे असे जे काही मत त्यावेळी बऱ्याचशा लोकांचे होते किंवा बऱ्याचशा अर्थतज्ञांचे होते, किंवा किंमत वाढत असल्यामुळे, खंड वाढत असल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत असे स्पष्टीकरण त्यावेळी किमतीच्या बाबतीमध्ये देण्यात आलेले होते. परंतु रिकॉर्डो नावाचा अर्थशास्त्रज्ञ, या अर्थशास्त्रज्ञाला हे मान्य नव्हते. मग विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डो यांच्या मते की खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढल्या नाहीत, तर अन्नधान्य महाग झाल्याने खंड निर्माण झाला आहे असे रिकॉर्डोने त्यावेळी म्हटले. मग यामधूनच विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोचा खंड सिद्धांत उदयाला आल्याचे आपल्याला दिसून येते. रिकॉर्डोने आपल्या सिद्धांतामधून खंडाची निर्मिती कशी होते, खंड आणि किंमत यांचा परस्पर संबंध काय आहे, हे त्यांनी या सिद्धांतामधून सांगण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते किंवा रिकॉर्डो यांनी सांगितल्याप्रमाणे की भूमी ही नैसर्गिक देणगी असल्यामुळे भूमीला कोणत्याही प्रकारचा उत्पादन खर्च नाही, म्हणूनच खंड उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट आपल्याला करता येत नाही. भूमीतील गुणभिन्नतेमुळे जास्त सुपीक जमिनीला कमी सुपीक जमिनीपेक्षा मिळणारे आधिक्य म्हणजे खंड होय. रिकॉर्डोच्या मते सर्व जमीन सारखीच सुपीक नसते, त्यामुळे समान उत्पादन खर्च उच्च प्रतीच्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत केल्यास मध्यम प्रतीच्या जमिनीच्या तुलनेमध्ये उच्च प्रतीच्या जमिनीतून जास्त उत्पादन प्राप्त होते. त्यामुळे मध्यम प्रतीच्या जमीन मालकाला उच्च प्रतीची जमीन कसण्यासाठी पाहिजे असल्यास खंड द्यावा लागतो. हा खंड जमिनीच्या सुपीकतेतील फरकामुळे द्यावा लागत असतो. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डो यांनी खंडास गुणभेदजन्य वाढावा असेही म्हटलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते की आपण रिकॉर्डोची व्याख्या पाहिली, त्या व्याख्येमध्ये असं सांगितलं होतं, आपल्या लक्षामध्ये येईल की जमिनीच्या उत्पादनातून जमिनीच्या मालकाला मिळणारा किंवा जमिनीच्या मालकाला जमिनीच्या उपजत मूलभूत आणि अविनाशी शक्तीचा वापर करू दिल्याबद्दल किंवा गुणधर्माचा वापर केल्याबद्दल मिळणारा मोबदला म्हणजे खंड होय. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येवरून आपल्या लक्षामध्ये येते की खंड हा फक्त भूमीलाच मिळतो आणि खंड हा आधिक्य स्वरूपाचा असतो. भूमीमधील अविनाशी आणि मूलभूत शक्तीमुळे किंवा द्रव्यामुळे खंडाची निर्मिती होत असते, हे या व्याख्येवरून रिकॉर्डोने स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही रिकॉर्डोने खंडाचा सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत काही गृहीतावरती आधारित आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या सिद्धांताची काही गृहीते आपल्याला हा सिद्धांत अभ्यास करत असताना अभ्यासावी लागतील. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने जी काही गृहीते मांडलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एकूण 10 ते 12 गृहीते मांडलेले आहेत. याच्यामध्ये पहिलं गृहीत आहे की भूमीचा पुरवठा मर्यादित आहे. जमीन ही निसर्गनिर्मित देणगी आहे, त्यामुळे खंड फक्त भूमीलाच मिळतो. जमिनीत मूलभूत व अविनाशी गुणधर्म आहे. जमिनीच्या सुपीकतेत फरक असतो. सुपीकतेतील फरकामुळे क्रमाक्रमाने जमीन लागवडीखाली येते. जमिनीचा वापर फक्त अन्नधान्याच्या पिकासाठी केला जातो. सीमांत जमिनीला खंड मिळत नाही. पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व आहे. पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे. उत्पादन तंत्र स्थिर आहे. हा सिद्धांत दीर्घकाळावरती आधारलेला आहे. जमिनीत घटत्या उत्पादन फलाचा नियम कार्यवाहीत असतो. अशी एकूण 12 गृहीते या रिकॉर्डोने आपला सिद्धांत मांडत असताना मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात.
विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना रिकॉर्डोच्या मते की शेती ही दोन प्रकारे केली जाते किंवा दोन पद्धतीने केली जाते. एक विस्तृत लागवड पद्धती आणि दुसरी प्रकर्षाने किंवा सखोल लागवड पद्धतीद्वारे शेती केली जाते असे रिकॉर्डोला म्हणायचे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते विस्तृत आणि प्रकर्षित किंवा सखोल अशा दोन्ही लागवड पद्धतीमध्ये किंवा अशा दोन्ही लागवड पद्धतीने जर शेती केली तर ह्या दोन्ही पद्धतीमध्ये खंडाची काय होत असते, निर्मिती होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण जी काय खंडाची निर्मिती होते ती विस्तृत लागवड पद्धतीद्वारे खंडाची निर्मिती कशी होती याचा आपण सुरुवातीला अभ्यास करू किंवा ते अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, विस्तृत लागवड पद्धती आणि खंडाच्या निर्मितीचा विचार केला तर तुमच्या लक्षामध्ये की मानवाने सर्वात प्रथम विस्तृत लागवड पद्धतीने शेती केलेली आहे. विस्तृत लागवड पद्धतीत श्रम आणि भांडवलाचे प्रमाण हे कायम ठेवून जमिनीच्या मात्रेमध्ये सारख्या प्रमाणात वाढ करत गेली किंवा वाढ केली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकामध्ये लोकसंख्या ही कमी होती किंवा विरळ स्वरूपाची होती. त्यामुळे जमिनीचे प्रमाण मुबलक होते. अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी मानवाने प्रथम नदीकाठची सुपीक जमीन कसायला सुरुवात केली किंवा वापरायला सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येते. सुरुवातीला जमीन मुबलक उपलब्ध असल्याने खंड देण्याचा प्रश्न नव्हता. लोकसंख्या वाढल्याने ही जमीन पूर्णपणे किंवा नदीकाठची जी काही जमीन आहे, सुपीक जमीन, ही पूर्णपणे लागवडीखाली आली किंवा आणली गेली आणि अन्नधान्याची भविष्यामध्ये अन्नधान्याची मागणी वाढल्याने मध्यम प्रतीची जमीन लागवडीखाली आणण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या पुन्हा वाढल्याने मध्यम प्रतीची जमीनसुद्धा ही पूर्णपणे वापरली गेली. लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्याची मागणीची वाढ यामुळे मध्यम प्रतीच्या जमिनीवर किंवा जमिनीनंतर कनिष्ठ प्रतीची जमिनीवर लागवड करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जसजशी लोकसंख्या वाढत गेलेली आहे तसतसं सुरुवातीला सुपीक जमीन वापरली उत्पादनासाठी, नंतर मध्यम प्रतीची जमीन आणि शेवटी जी काही कमी प्रतीची जमीन आहे ही किंवा कनिष्ठ प्रतीची जमीन वापरत गेल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा त्याचा वापर केला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, सुपीक किंवा उच्च प्रतीच्या जमिनीमध्ये 100 रुपये खर्च केला तर 10 क्विंटल, बघा तक्त्यामध्ये दर्शवलेले आहे, तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे किंवा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे की सुपीक किंवा उच्च प्रतीच्या जमिनीमध्ये 1000 रुपये खर्च केला आहे किंवा केला तर 10 क्विंटल धान्य उत्पादित होते आणि तेवढ्याच आकारमानाचे मध्यम प्रतीच्या जमिनीवरती 1000 रुपये खर्च केल्यास 8 क्विंटल धान्य उत्पादित होते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा उच्च आणि मध्यम प्रतीची जमीन लागवडीखाली आली तेव्हा मध्यम प्रतीची जमीन कसण्यासाठी मागितली जाणार नाही. मध्यम प्रतीची जमीन या ठिकाणी सुरुवातीला जर दोनच जमिनी वापरायच्या म्हणजे उच्च प्रतीची आणि मध्यम प्रतीची जमीन जर वापरण्यास घेतली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की मध्यम प्रतीची जमीन ही सीमांत जमीन मानली जाईल. मध्यम प्रतीच्या जमीन मालकास जर उच्च प्रतीची जमीन कसण्यासाठी पाहिजे असल्यास किंवा पाहिजे असेल तर उच्च प्रतीच्या जमीन मालकास मध्यम प्रतीच्या जमीन मालकाला दोन्ही जमिनीच्या उत्पादनातील फरका एवढा काय करावा लागेल, खंड द्यावा लागेल. त्यामुळे उच्च प्रतीची जमीन मध्यम प्रतीच्या जमीन मालकास कसण्यासाठी पाहिजे असल्यास 10 क्विंटल वजा 8 क्विंटल बरोबर 2 क्विंटल. विद्यार्थी मित्रांनो, उच्च प्रतीच्या जमीन मालकाला 2 क्विंटल एवढा काय होईल, खंड प्राप्त होईल. लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्याच्या मागणीमधील वाढ यामुळे कनिष्ठ प्रतीची जमीन
लागवडीखाली आणण्यास सुरुवात होईल किंवा आणली जाईल किंवा वापरली जाईल। मग विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ प्रतीच्या जमिनीतही 1,000 रुपये खर्च केल्यास 6 क्विंटल म्हणजे उत्पादन खर्च एवढेच काय होईल, उत्पन्न होईल किंवा उत्पादन होईल। त्यामुळे कनिष्ठ प्रतीच्या जमिनीस सीमांत जमीन किंवा खंडविरीत जमीन असेही म्हटले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ प्रतीची जमीन लागवडीखाली आणल्याने मध्यम प्रतीच्या जमीन मालकाला खंड मिळेल आणि तो मध्यम प्रतीच्या जमिनीतील उत्पादन आणि कनिष्ठ प्रतीच्या जमिनीतील उत्पादनातील फरका एवढा म्हणजे 8 क्विंटल वजा 6 क्विंटल बरोबर 2 क्विंटल म्हणजे 2 क्विंटल एवढा काय होईल, खंड प्राप्त होईल। विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ प्रतीची जमीन लागवडीखाली आणल्याने जर कनिष्ठ प्रतीच्या जमीन मालकाला उच्च प्रतीची जमीन कसण्यासाठी पाहिजे असल्यास उच्च प्रतीच्या जमीन मालकाला 4 क्विंटल एवढा काय करावा लागेल, खंड द्यावा लागेल। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सीमांत पूर्व जमिनीला खंड प्राप्त होतो, सीमांत जमिनीला खंड प्राप्त होत नाही। म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की ज्यावेळेस उच्च आणि मध्यम प्रतीची जमीन होती त्यावेळेस मध्यम प्रतीच्या जमिनीला खंड प्राप्त होत नव्हता, कारण मध्यम प्रतीची जमीन ही काय होती, कनिष्ठ जमीन होती। ज्यावेळेस तिन्ही प्रकारची जमीन वापरली जाईल त्यावेळेस कनिष्ठ प्रतीची जमिनीला खंड प्राप्त होणार नाही, कारण कनिष्ठ प्रतीची जमीन ही कनिष्ठ राहील। हे आपण या उदाहरणाच्या साहाय्यानं, तक्त्यामध्ये दर्शवलेल्या उदाहरणाच्या साहाय्यानं आपल्या लक्षामध्ये येईल। विद्यार्थी मित्रांनो, जे काही तक्ता दर्शवला आहे किंवा टेबल दर्शवला आहे, या टेबलचा जर विचार केला तर विस्तृत लागवड पद्धतीत खंड कसा प्राप्त होत असतो हे आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ प्रतीची जमीन ही सीमांत जमीन आहे। या जमिनीवरती 1,000 रुपये खर्च केल्यास उत्पादन खर्च आणि उत्पादनाचे जे काही मूल्य हे मूल्य काय होत असते, समान होत असते। विद्यार्थी मित्रांनो, लागवड खर्चावरील जे काय आधिक्य आहे हे आधिक्य म्हणजे खंड असल्याने कनिष्ठ प्रतीच्या जमिनीला आपल्या लक्षामध्ये येईल की खंड प्राप्त होत नाही, कारण 1,000 रुपये वजा 1,000 रुपये बरोबर 0 एवढा मध्यम प्रतीच्या जमिनीला 8 क्विंटल वजा 6 क्विंटल बरोबर 2 क्विंटल, तर उच्च प्रतीच्या जमिनीला 10 क्विंटल वजा 6 क्विंटल म्हणजे 4 क्विंटल एवढा खंड मिळतो। म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की विद्यार्थी मित्रांनो, उच्च प्रतीच्या जमिनीला 4 क्विंटल, मध्यम प्रतीच्या जमिनीला 2 क्विंटल आणि कनिष्ठ प्रतीच्या जमिनीला 0 एवढा किंवा 0 खंड मिळतो। मग विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते किंवा रिकॉर्डोला असे वाटते किंवा रिकॉर्डो म्हणतो की कनिष्ठ प्रतीची जमीन अस्तित्वात आहे, म्हणूनच उच्च आणि मध्यम प्रतीच्या जमिनीला काय मिळत असतो, खंड प्राप्त होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ प्रतीची जमीन अस्तित्वात नसेल तर मध्यम प्रतीच्या जमिनीला खंड मिळणार नाही, कारण ही मध्यम प्रतीची जमीन काय असेल, सीमांत जमीन असेल। जमिनीच्या गुणभिन्नतेमुळे आणि स्थितीदृष्ट्या भिन्नता असल्यामुळे खंड निर्माण होत असतो। मग विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये उच्च प्रतीची, मध्यम प्रतीची किंवा उच्च प्रतीची आणि मध्यम प्रतीच्या जमिनी सीमांत पूर्व जमिनी आहेत आणि सीमांत जमिनी अस्तित्वात असल्याने किंवा असल्यामुळे सीमांत पूर्व जमिनीला खंड हा प्राप्त होत नाही, प्राप्त होतो, सीमांत जमिनीला तो प्राप्त होत नाही। मग विद्यार्थी मित्रांनो, हाच विस्तृत लागवड पद्धती अंतर्गत जी काही खंडाची निर्मिती आहे ती आपण आकृतीच्या साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करू किंवा चांगल्या प्रकारे ती समजून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे एक्स अक्षावर समान आकारमानाच्या सुपीकतेतील फरकानुसार उच्च, मध्यम आणि कनिष्ठ
प्रतीच्या जमिनीचे 3 तुकडे हे दर्शवलेले आहेत आणि वाय अक्षावर एकूण उत्पादन क्विंटलमध्ये दर्शवलेले आहे. हे एकूण उत्पादन जे काही दर्शवलेले आहे त्याच्यामध्ये जो काही रेखांकित केलेला भाग आहे किंवा रेषांनी दर्शवलेला भाग आहे, हा भाग खंड दर्शवत असतो किंवा खंड किती प्राप्त होतो हे दर्शवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही रेषांकित भाग आहे किंवा रेखांकित भाग आहे, या रेखांकित भागापैकी उभ्या रेषांनी दर्शवलेला जो काही भाग आहे हा 2 क्विंटल मध्यम प्रतीच्या जमिनीला मिळणारा खंड दर्शवतो आणि सरळ आडव्या रेषांनी दर्शवलेला जो काही भाग आहे हा भाग उच्च प्रतीच्या जमिनीला मिळणारा खंड दर्शवतो आहे. कनिष्ठ प्रतीच्या जमिनीला कोणत्याही स्वरूपाचा खंड मिळत नाही, त्यामुळे कनिष्ठ प्रतीची जमीन सीमांत जमीन आणि खंडविरहित जमीन आहे किंवा असल्याचे आपल्याला दिसून येतं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकर्षित किंवा सखोल लागवडी पद्धती अंतर्गत किंवा पद्धती आणि खंडाची निर्मिती आपण पाहू किंवा सखोल लागवड पद्धती अंतर्गत खंडाची निर्मिती कशी होते याचा आपण अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, भूमीचा किंवा जमिनीचा पुरवठा हा मर्यादित स्वरूपाचा असतो, त्यामुळे शेतकरी सखोल लागवड पद्धतीचा अवलंब करत असतात. सखोल लागवड पद्धतीत जमिनीचे प्रमाण स्थिर ठेवून श्रम आणि भांडवल यांच्या मात्रेमध्ये सारख्या प्रमाणात ही वाढ केली जात असते. विशिष्ट परिस्थितीमध्ये जमिनीचे विशिष्ट क्षेत्रफळ कायम ठेवून श्रम आणि भांडवलाच्या मात्रेमध्ये सारख्या प्रमाणात वाढ केल्यास शेतीमध्ये घटत्या फळाचा नियम अनुभवास येत असतो. सीमांत उत्पादन हे घटत जात असते. ज्या सीमांत उत्पत्तीला किंवा उत्पादनाला लागवड खर्च समान होतो ती सीमांत मात्रा कायम राहून तेथे खंड हा 0 मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सीमांत पूर्व मात्रांना मात्र किंवा सीमांत पूर्व जे काही मात्रा आहेत या मात्रांना मात्र अधिक्य स्वरूपामध्ये खंड प्राप्त होत असतो. सखोल लागवड पद्धतीत खंडाची जर आपण व्याख्या पाहिली तर आपल्या लक्षामध्ये येईल की एकाच प्रकारच्या जमिनीवरती श्रम व भांडवलाच्या मात्रेत सारख्या प्रमाणात वाढ केल्यास सीमांत मात्रेपेक्षा सीमांत पूर्व मात्रेपासून किंवा शेवट पूर्व मात्रेपासून मिळणारे अधिक्य स्वरूपाचे उत्पन्न म्हणजे खंड असतो किंवा खंडवळ. विद्यार्थी मित्रांनो, मग सखोल लागवड पद्धती अंतर्गत जी काही खंडाची निर्मिती होती ते आपण एका तक्त्याच्या सहाय्यानं अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे आपल्या लक्षामध्ये येईल की सखोल लागवड पद्धतीमध्ये मिळणारा खंड हा या तक्त्यामध्ये दर्शवलेला आहे. आपण जर उदाहरण घेतलं विद्यार्थी मित्रांनो की 2 एकर जमिनीचं उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षामध्ये येईल किंवा उदाहरणार्थ आपण 2 एकर जमीन आहे आपल्याकडे असं आपण विचार करू. विद्यार्थी मित्रांनो, 2 एकर जमिनीमध्ये सुरुवातीला 1000 रुपये खर्च जर केला आपण तर 10 क्विंटल धान्य उत्पादित होते आणि नंतर त्याच जमिनीवर पुन्हा अजून 1000 रुपये खर्च केले तर 8 क्विंटल धान्य उत्पादित होत असते. त्यामुळे पहिल्या 1000 रुपये खर्च केलेल्या श्रम भांडवलाच्या मात्रेला 2 क्विंटल खंड प्राप्त होतो किंवा मिळत असतो. पुन्हा त्याच जमिनीत श्रम आणि भांडवलाच्या मात्रेवरती 1000 रुपये खर्च केल्यास 6 क्विंटल धान्य उत्पादित होते. 6 क्विंटल धान्याचे मूल्य 1000 रुपये म्हणजेच उत्पादन खर्च एवढे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, श्रम भांडवलाची तिसरी मात्रा ही सीमांत मात्रा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
त्यामुळे श्रम भांडवलाच्या दुसऱ्या मात्रेस 8 क्विंटल वजा 6 क्विंटल बरोबर 2 क्विंटल काय होत असतो, खंड प्राप्त होत असतो. श्रम आणि भांडवलाच्या पहिल्या मात्रेस 10 क्विंटल वजा 6 क्विंटल बरोबर 4 क्विंटल हा काय होत असतो, खंड प्राप्त होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की 2 एकर भूमी आहे. या 2 एकर भूमीवरती जसजसं तुम्ही श्रम आणि भांडवलाचं प्रमाण वाढत जाता तसतसं तुमचं उत्पादन काय होत आहे, घडते आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा 1000 रुपये भूमीवरती लावले तर काय होत असतं, 10 क्विंटल उत्पादन होतं आहे. नंतर पुन्हा 1000 रुपये वाढवले तर 8 क्विंटल, एकूण 18 क्विंटल. म्हणजे 2000 रुपये खर्च केल्यास 18 क्विंटल आणि 3000 रुपये खर्च केल्यास 18 आणि 6 24 क्विंटल एवढे उत्पादन प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण याचा विचार केला तर आपल्या लक्षामध्ये की फक्त 1000 रुपये खर्च केल्यानंतर 4000 रुपये खंड मिळतो सुरुवातीला. नंतरनं पुन्हा 1000 रुपये वाढवले तर 2000 म्हणजे 6000 रुपये खंड मिळतो. जर तुम्ही 24,000 रुपये खर्च केले तर 6000 रुपये काय होत असतो, खंड मिळत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हाच तक्ता आपण आकृतीच्या साहाय्याने अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीत X अक्षावरती किंवा OX अक्षावर श्रम भांडवलाच्या मात्रा दर्शवलेल्या आहेत आणि Y अक्षावरती एकूण उत्पादन क्विंटलमध्ये दर्शवले आहे. विद्यार्थी मित्रांनो, श्रम आणि भांडवलाच्या तिसऱ्या मात्रेला लागवड खर्च आणि सीमांत उत्पादनाचे मूल्य हे काही समान होत असल्याचे आपल्याला दिसून येते किंवा दिसते आहे. त्यामुळे श्रम भांडवलाच्या तिसऱ्या मात्रेला अधिक्य किंवा खंडरूपी उत्पन्न प्राप्त होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, श्रम भांडवलाच्या तिसऱ्या मात्रेला सीमांत मात्रा असे म्हटले जाते आणि सीमांत पूर्व पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेला अधिक्य किंवा खंड स्वरूपाचे उत्पन्न हे प्राप्त होत असते. विद्यार्थी मित्रांनो, श्रम भांडवलाच्या दुसऱ्या मात्रेला 2 क्विंटल खंड प्राप्त होतो. हा 2 क्विंटल खंड आकृतीमध्ये सरळ उभ्या रेषांनी दर्शवला आहे. तर श्रम आणि भांडवलाच्या पहिल्या मात्रेला जे काही 4 क्विंटल खंड प्राप्त होत असतो तो आकृतीमध्ये सरळ आडव्या रेषांनी दर्शवलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा रिकॉर्डोच्या खंड सिद्धांताची या दोन्ही सखोल शेती असेल किंवा विस्तृत शेती असेल याच्यावरून काही वैशिष्ट्ये, मूलभूत वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डो सिद्धांताची, खंड सिद्धांताची आपण काही मूलभूत वैशिष्ट्ये अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, या सिद्धांतावरून किंवा रिकॉर्डोने सांगितल्याप्रमाणे की खंड फक्त हा काय होत असतो, भूमीलाच मिळतो. सुपीकतेतील भिन्नतेमुळे हा खंड प्राप्त होत असतो. रिकॉर्डोच्या मते भूमी ही सुपीकतेच्या दृष्टीने भिन्न स्वरूपाचे असते. म्हणून भूमीलाच काय होत असतो की खंड हा गुणभिन्नतेमुळे प्राप्त होत असतो. उत्पादन खर्चावरील अधिक्य म्हणजे खंड होय. रिकॉर्डोच्या मते उत्पादन खर्चावरील अधिक्य म्हणजे काय असते, खंड असते. भूमी ही निसर्गनिर्मित देणगी आहे. भूमीमध्ये गुणभिन्नता आढळून येत असते. रिकॉर्डोच्या मते जमिनीचा मालक आपला मालकी हक्क दाखवून कोणतेही कष्ट न करता खंडरूपी उत्पन्न प्राप्त करत असतो. म्हणून खंड हे अनर्जित उत्पन्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते भूमी ही निसर्गाने मानवाला दिलेली एक मोफत स्वरूपाची देणगी आहे. त्यामुळे भूमीला उत्पादन खर्च किंवा भूमीचा उत्पादन खर्च हा शून्य असतो आणि म्हणूनच भूमीला मिळणारा खंड हा उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट होत नाही. त्यामुळे खंड वाढला म्हणून अन्नधान्याच्या किमती कधीच वाढत नसल्याचं आपल्याला दिसून येते किंवा कधीच वाढत नसतात. तर अन्नधान्य महाग झाल्याने
खंड हा प्राप्त होत असतो किंवा खंड दिला जातो असे रेकॉर्ड सांगतायत. खंड हा किमतीवरून ठरतो, मात्र किंमत ही खंडावरून ठरत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते खंडाचा किमतीमध्ये समावेश होत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने आपला खंड सिद्धांत सांगितलेला आहे की भूमीमध्ये जी काही अविनाशी आणि मूलभूत स्वरूपाची जी काही शक्ती असते, ही एक जी काही जमिनीच्या अंगी असणारी शक्ती, या शक्तीचा वापर केल्याबद्दल जमिनीच्या मालकाला कृषी उत्पन्नातील जो काही मोबदला प्राप्त होतो त्याला खंड असं रेकॉर्डने म्हटलेले आहे. आणि जमिनीला जो काही खंड प्राप्त होत असतो तो खंड ही जमीन जी काही वेगवेगळ्या प्रकारे कसली जाते, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की प्रकर्षित सखोल शेती असेल किंवा विस्तृत लागवड पद्धती असेल, या दोन्ही पद्धतीद्वारे खंडाची काय होत असते, निर्मिती होत असते. आणि ती कशी निर्मिती होते हे सिद्धांताने, हे रेकॉर्डने आपल्या खंड सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे आणि त्याचा आपण अभ्यास केला आहे. धन्यवाद.